मी मंगेश मरे, अध्यक्ष श्रमजीवी कामगार संघटना मीरा भाईंदर। आज या ठिकाणी आपण पाहू शकता, काल भाईंदर पश्चिम मुख्यालय येथे आमच्या सफाई कामगार आशा सहाने यांना एका बसने अत्यंत दुर्घटनेच्या उडवलं। तर आज त्यांच्याकडून आम्ही जेव्हा त्यांचा अपघात झाल्यावरती आम्ही प्रथमतः त्यांना श्रद्धा हॉस्पिटलमध्ये नेलं। श्रद्धा हॉस्पिटलमध्ये काही सुविधा नसल्या कारणाने त्यांना भक्तिवेदानला हलवायला सांगितलं। भक्तिवेदानला गेल्यावरती तिथे काही बेड उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला ऑर्बिट हॉस्पिटलला हलवायला लागलं। ऑर्बिट हॉस्पिटलला हलवल्यानंतर काल त्यांची संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली, पण आज सकाळपासून त्याची परिस्थिती म्हणजे त्यांची तब्येत क्रिटिकल झाली आणि त्यांना आज 12 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं। ही आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक घटना आहे। आमच्या श्रमजीवी संघटनेची एक धडाडीची कार्यकर्ती जी नेहमी अग्रेसर पुढे असायची, ती आज आमच्यातून निघून गेली आहे। आज या मीरा भाईंदरच्या सर्व कामगारांवर आणि आमच्या श्रमजीवी संघटनेवर शोककळा पसरलेली आहे। या शोककळा पसरली असताना या परिस्थितीचा फायदा घ्यायला काही अन्य पत्रकार म्हणा, कोणी समाजसेवक म्हणा, या परिस्थितीचा फायदा घ्यायला हॉस्पिटलमध्ये येऊन विनाकारण वाद वाढवत आहेत। आज त्या परिवाराला म्हणजे एकदम डिप्रेशन मध्ये आणून ठेवलेलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे, आता जी दुर्घटना झाली ती झाली आहे, पण ज्या पीडित कुटुंबाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही आमच्या श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत। प्रथमतः तो मुलगा आहे, त्या मुलाला आज आईच्या जागेवर नोकरी घ्यायची आम्ही त्यांना हमी दिलेली आहे। प्लस दुसरं काही त्या ठेकेदारांकडनं आपल्याला फायदा करून घेता येईल, त्यात म्हणजे त्याला त्याच्या परिवाराला जो फायदा होईल त्याचा आम्ही पूर्णपणे पुरेपूर लक्ष देऊ। तुमची मागणी काय? महानगरपालिकाकडून जे स्वच्छ शहर बनवलेलं आहे, भारतमध्ये पहिलं स्थान दिलेलं मीरा भाईंदरला, त्याच कामगाराला कालपासून आतापर्यंत कोणी ऑफिसर बघायला आले नाही। हीच तर शोककळा आहे। जे कामगार स्वच्छतेसाठी ते राबतात, त्या महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणून देतात, त्याच कामगाराची ही अवस्था आहे। आज त्या कामगाराला बघायला साधा कुठलाही अधिकारी म्हणा किंवा त्या वॉर्डचा त्याचा साधा मुकादम सुद्धा आलेला नाहीये। म्हणजे आम्ही ज्या मागणीसाठी काल तिथे जमलो होतो ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचा मोर्चा नव्हता। जो सफाई आयोग आला होता, त्या आयोगाला आम्ही फक्त हे सांगण्यासाठी आलो होतो की आम्ही सफाई कामगार या शहराला 12 ते 15 वर्ष आम्ही सेवा देत आहोत। ही सेवा देत असताना आमच्या हक्काची ग्रॅज्युटी आम्हाला मिळावी म्हणून या आयोगाला सांगायला आलेलो। पण दुर्दैव असं झालं की या सगळ्यामध्ये आमची महिला कामगार जी बिचारी एकदम परिस्थिती तिची हालाकी असं ती आमच्यातून निघून गेलेली आहे। हा पालिकेने घेतलेला बळी आहे आमचा। अजून किती बळी घेणार हे पालिका, हे त्यांनी अजून स्पष्ट करावं। आमची पालिकेला हीच मागणी आहे की आता तरी तुमचे डोळे उघडा आणि बघा। पालिकेने त्यांना जर काम दिलं नाही किंवा त्यांना आर्थिक मदत दिली नाही तर आम्ही आमचा जे आमची कामगार संघटनेची स्ट्रॅटेजी आहे, जे आमच्या कामगार संघटनेचं ब्रीद वाक्य आहे, घेतल्याशिवाय जाणार नाही, याचा पुरेपूर आम्ही तिथे त्यांना दाखवून देऊ पालिकेला की श्रमजीवी कामगार संघटना काय आहे। तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका। तुम्ही आमचा बळी घेतलेला आहे, आमच्या कामगाराचा बळी महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे, हे मी इथे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो।